नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेपो दर या संकल्पनेची चर्चा करणार आहोत. अर्थशास्त्रातली सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे महागाई आणि या महागाईवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा व्याजदर म्हणजे रेपो दर. बँका बँकांवर आकारत असणारे किंवा बँका लोकांवर आकारत असणारे जे व्याजदर असतात, त्या सर्व व्याजदरांवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा व्याजदर म्हणजे रेपो दर. आपण चलनविषयक धोरणाची म्हणजे मॉनिटरी पॉलिसीची जी विविध इन्स्ट्रुमेंट्स बघतो. उदाहरणार्थ 2 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात. एक आहे क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आणि दुसरा आहे क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स. पैशाच्या पुरवठ्याची क्वांटिटी मॅनेज करणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांना आपण क्वांटिटेटिव्हमध्ये टाकतो म्हणजे संख्यात्मक साधनं. आणि क्वालिटी मॅनेज करायची असेल, उदाहरणार्थ घराची कर्ज किंवा घराशी संबंधित असणारा पैशाचा पुरवठा किंवा वाहनांची कर्ज आणि वाहनांशी संबंधित असणारा पैशाचा पुरवठा. या वेगवेगळ्या प्रकारचा पैशाचा पुरवठा जर मॅनेज करायचा असेल, तर त्याला क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं. विविध प्रकार आहेत. क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंटचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहेत किंवा क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंटचे सुद्धा काही प्रकार आहेत, जे आपल्याला वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये किंवा कन्सेप्ट्समध्ये बघता येतील. त्यातलं मी आजची चर्चा करणार आहे. ते इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट्समध्ये जे LAF लिहिलेले त्याच्याबद्दल म्हणजे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. काही इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट्स असे इन्स्ट्रुमेंट्स असतात जे सिग्नलिंग इन्स्ट्रुमेंट्स असतात. म्हणजे ते व्याजदरांना सिग्नल्स पाठवत असतात. व्याजदरांना सिग्नल्स पाठवणारे या इन्स्ट्रुमेंट्सना इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात. त्यातलं पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे बँक दर. दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, ज्याला लाफ किंवा LAF म्हटलं जातं. या लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये 2 प्रकारचे व्याजदर असतात. एक आहे रेपो दर आणि दुसरा आहे रिव्हर्स रेपो दर. त्यातल्या रेपो दराची चर्चा आपल्याला करायची आहे. म्हणजे एकतर रेपो दर हा इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट आहे. रेपो दर हा क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. हे पण आपल्याला इथे कळालं. आता आपण फ्लो चार्ट बघूया, की बँकांना जेव्हा कर्जाची आवश्यकता असते, तर बँका जसं बाजारातून पैसे घेऊ शकतात, लोकांकडनं, इन्व्हेस्टर्सकडनं पैसे घेऊ शकतात, ठेवीदारांकडनं पैसे घेऊ शकतात. तसंच बँका रिझर्व्ह बँकेकडनं सुद्धा कर्ज घेऊ शकतात. उदाहरणार्थ आपण या उदाहरणामध्ये घेतलं, की एका बँकेने रिझर्व्ह बँकेकडून 100 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. आता ते कर्ज घेतलेलं आहे, तर त्याच्या बदल्यात काहीतरी तारण ठेवायला लागेल. म्हणून अशा बँका रिझर्व्ह बँकेकडे काहीतरी तारण ठेवतात. आता या चित्रामध्ये आपण G-SEC असा शब्द घेतलेला आहे. G-SEC म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी. म्हणजे अशा शासकीय प्रतिभूती ज्या बँकांकडे पडलेल्या असतात, कदाचित त्या SLRचा भाग असू शकतात किंवा बँका गुंतवणूक करतात सरकारला कर्ज देऊन, तर त्या बदल्यामध्ये या बँकांकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पडलेल्या असतात. या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज रिझर्व्ह बँकेकडे तारण ठेवून बँका रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेत असतात. या उदाहरणामध्ये बँकेने रिझर्व्ह बँकेकडनं 100 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये बँकेने रिझर्व्ह बँकेला 101 कोटी रुपयांचे गव्हर्नमेंट सिक्युरिटी तारण म्हणून ठेवलेली आहे. असं म्हणतात की ती विकलेली आहे. ही विकल्यानंतर आता याची मुदत ठरते. आता रेपो दराचा जेव्हा व्यवहार केला जातो, तर तो कमीत कमी 1 दिवसाचा असतो आणि जास्तीत जास्त 56 दिवसांचा असतो. आधी तो 14 दिवसाचा असायचा, आता तो 56 दिवसांचा असतो. 1 दिवस ते 56 दिवस हे आधी ठरलेलं असतं, की किती दिवसामध्ये हा व्यवहार रिव्हर्स करायचा आणि तो करत असताना रिझर्व्ह बँकेला हे पण सांगते, की ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी मी तुला विकतोय, पण मी या मुदतीनंतर ती परत विकत घेईल. थोडक्यामध्ये मी तुझ्याकडनं कर्ज घेणार आहे आणि त्या बदल्यामध्ये मी हे कर्ज तुझं फेडणार आहे. आता रिझर्व्ह बँकेला या उदाहरणामध्ये 100 कोटी रुपये घेते यापेक्षा महत्त्वाचा व्यवहार आहे. रिझर्व्ह बँकेला 101 कोटी रुपयांची गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकते. आता हे जेव्हा विकत असते ना, तेव्हा ती रिझर्व्ह बँकेला आणखी त्याच्यासोबत एक आश्वासन पत्र लिहून देते. काय लिहून देते, की मी मुदत संपल्यानंतर आपण असं धरूया, की 56 दिवसांच्यासाठी कर्ज घेतलेलं आहे 100 कोटी रुपयांचं. तर 56 दिवसानंतर ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी मी परत विकत घेईल असं ती लिहून देते. या विकत घेण्याच्या त्या ॲग्रीमेंटला रिपर्चेस ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे मी ही आता तुला विकते आणि मी ही परत रिपर्चेस करेल, असं रिझर्व्ह बँकेला सांगत असते. मग त्याच्या बाजूला मी आता ब्लू कलरचं दाखवलेलं आहे REP म्हणजे रिपर्चेस. या व्यवहारामध्ये रिपर्चेस ॲग्रीमेंट असतं. रिपर्चेस ॲग्रीमेंट 56 दिवसांचं संपलं, की 101 कोटी रुपयांची जी गव्हर्नमेंट सिक्युरिटी बँकेने रिझर्व्ह बँकेला विकलेली आहे, ती मुदत संपल्यानंतर ती परत विकत घेते. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडनं विकत घेते बँक आणि 101 कोटी रुपये व्याजासकट परत करते. आता या व्यवहारामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी ज्या समजतायत, त्या गोष्टींची आपण चर्चा करूया. पहिलं तर 56 दिवसांचा व्यवहार झालेला आहे. म्हणजे कमीत कमी एक जास्तीत जास्त 56. म्हणजे हा व्यवहार अल्प मुदतीचा असतो. या उलट बँक व्यवहार जो असतो, बँक दराचा व्यवहार तो 13 पर्यंतच्या मुदतीचा असतो. म्हणजे तो दीर्घ मुदतीचा असतो. म्हणजे रेपो दर हा अल्प मुदतीचा व्यवहाराशी संबंधित आहे. पहिली गोष्ट. दुसरं, या व्यवहारामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सारख्या महत्त्वाच्या प्रतिभूती या तारण म्हणून ठेवल्या जातात. हे पण आपल्याला कळालं.
दुसरं, आपल्याला पहिल्या व्यवहारामध्ये असं दिसतंय बघा, की 100 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं जातंय. पण देताना मात्र 100 कोटी रुपयांची गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकली जात नाहीये. ती 101 कोटी रुपयांची विकली जाते. का? कारण 1 कोटी रुपयांचा जो फरक आहे, तो ॲक्चुअली 56 दिवसांचं व्याज आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की काय होतंय 101 कोटी रुपयांची प्रतिभूती विकली, पण बँकेला 101 कोटी रुपये नाही मिळाले, 100च कोटी रुपये मिळाले. मग आपण खालचा व्यवहार घेऊ आता. खालच्या व्यवहारामध्ये बँक जेव्हा ती प्रतिभूती रिपर्चेस करते, तेव्हा तिने आत्ता मात्र रिझर्व्ह बँकेला 101 कोटी रुपये दिले. मग 1 कोटी रुपये जास्तीचे दिले. याचा अर्थ 1 कोटी काय आहे? व्याज आहे. 1 कोटी रुपये व्याज आहे. 100 कोटी रुपये बँक कर्ज घेते आणि 101 कोटी रुपये फेडते. 1 कोटी रुपये व्याज आहे. हे व्याज ज्या दराने बँक रिझर्व्ह बँकेला देते, त्याला रेपो दर असं म्हटलं जातं. ठीक आहे. रेपो असा शब्द का आलाय? कारण याच्यामध्ये रिपर्चेस ऑब्लिगेशन असतं. रिपर्चेस REP आणि ऑब्लिगेशनचा O म्हणून त्याला रेपो असं म्हटलं जातं. आपण आत्ताच बघितलं ब्लू कलरने जे स्लाइडमध्ये दाखवलेलं ते आहे रिपर्चेस. रिपर्चेस ॲग्रीमेंट केलं जातं. रिपर्चेस ऑब्लिगेशन त्याच्यावर असतं, बँकेवर असतं. म्हणून या व्याजदराला रेपो दर असं म्हटलं जातं. दुसरं असं की 101 कोटी रुपयांची प्रतिभूती रिझर्व्ह बँकेला जी विकलेली आहे, ती रिपर्चेसचं ऑब्लिगेशन बँकेवर असतं. जरी तिने रिपर्चेस केलं नाही, तरी रिझर्व्ह बँक 101 कोटी रुपयाची ती प्रतिभूती बाजारात कुठेही विकून 101 कोटी रुपये वसूल करू शकते. म्हणजे रिझर्व्ह बँकेला ऑलमोस्ट 1 कोटी रुपये आधीच मिळून गेलेले आहेत खरे तर. ते 56 दिवसांनंतर मिळतात एवढंच का तो फरक आहे. म्हणजे 1 कोटी रुपये बँकेने वसूल पण केलेले आहेत खरं तर पहिल्या दिवशी. एवढंच आहे की ते 56 दिवसांनंतर मिळतात. म्हणून या व्यवहारामध्ये मी आणखी एक शब्द सांगणार आहे, जो प्रश्नात विचारला गेलेला आहे. पहिला व्यवहार बघा, 100 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि 101 कोटी रुपयाची प्रतिभूती विकली. खरी तर ती 100 कोटी रुपयाला विकली पाहिजे होती. 101 कोटी रुपयाला 101 कोटी रुपयाला विकली पाहिजे होती. 100 कोटी रुपयाला विकली. म्हणजे कशी विकली? डिस्काउंटमध्ये विकली. म्हणून रेपो दराला डिस्काउंट रेट असं पण म्हटलं जातं. किती डिस्काउंट दिला? 1 कोटी रुपयांचा. आणि 1 कोटी हा रेपो दराने आकारलेला व्याज दरच आहे ना. म्हणून रेपो दराला डिस्काउंट रेट असं पण म्हटलं जातं. बँक दराला पण डिस्काउंट रेट म्हणतात. रेपो दराला पण डिस्काउंट रेट म्हणतात. रेपो दराला डिस्काउंट रेट म्हणतात हे पण आपल्याला इथे कळालं. खरी संकल्पना ती मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो दराचा वापर कुठे होतो, कशासाठी होतो, कधी वाढवला जातो आणि कधी कमी केला जातो या संबंधित आहे. 2 चित्र दाखवतो. पहिलं चित्र आहे दिवाळीचं आणि दुसरं चित्र आहे कोविडचं. मला सांगा जेव्हा दिवाळी असते, तर दिवाळीमध्ये काय असतं, की खूप लोकं खरेदी करतात आणि खूप चलती असते, खूप तेजी असते. का असते? कारण आपल्याकडे पैसे असतात. पगार झालेला असतो, बोनस मिळालेला असतो. आपण ते पैसे खर्च करतो. पैसे खर्च केले की मागणी वाढते. मागणी वाढली की महागाई वाढते. आणि जेव्हा महागाई वाढत असेल, तेव्हा रेपो दर वाढवावा लागतो. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. महागाई वाढली, रेपो दर वाढवावा लागेल. का वाढवावा लागेल? रेपो दर जर वाढवला, तर बँकांना कर्ज महाग होतात. मग बँका रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेत नाहीत. बँका लोकांना कर्ज देत नाहीत. लोकांच्या खिशात पैसे येत नाहीत. लोकं खर्च करत नाहीत आणि महागाई आटोक्यात येते. म्हणजे महागाई वाढली असेल, रेपो दर वाढवला पाहिजे. दिवाळीत रेपो दर वाढवला जातो. एक न्यूज आहे, हॅपी दिवाळीच्या ऐवजी हॅपी दिवाला लिहिलेलं आहे आणि न्यूज आहे बघा, RBI हाइक्स रेपो रेट टू फाईट इन्फ्लेशन. होम लोन EMIs मे राईज. रिझर्व्ह बँकेने मागेच फटाका लावलेला आहे त्याच्या मागे. म्हणजे लोकांच्या मागे फटाका लावलाय. म्हणजे थोडक्यात काय, की रेपो दर वाढवला आहे, महागाई आटोक्यात आणायची आहे, जास्त खर्च करू नका. महागाई आटोक्यात आणायची आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्याला हॅपी दिवाळी म्हणण्याच्या ऐवजी हॅपी दिवाला म्हटलंय. याऐवजी दुसरं चित्र आहे कोविडचं. कोविड काळामध्ये मंदी होती, खिशात पैसे नव्हते, काम सुटलेलं होतं, घरात बसायला लागलं होतं. अशा काळामध्ये मंदीला जर दूर करायचं असेल, तर आपल्याकडे पैसे आले पाहिजेत. आपल्याला बँकांनी पैसे स्वस्तात दिले पाहिजेत. म्हणून रिझर्व्ह बँकेने बँकांना स्वस्तात कर्ज दिली पाहिजे. म्हणून रिझर्व्ह बँकेने कोविड काळामध्ये रेपो दर कमी केला होता. म्हणजे काय? जर महागाई कमी असेल, रेपो दर कमी केला पाहिजे. मंदी असेल, रेपो दर कमी केला पाहिजे. सोपं आहे. महागाई वाढली, रेपो दर वाढवायचा. महागाई कमी झाली, रेपो दर कमी करायचा. म्हणून या इन्स्ट्रुमेंट्सना इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट्स, मॉनिटरी पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स असं म्हटलं जातं. एक प्रश्न बघू आणि थांबू. एसटीएमएन्स 2013ला प्रश्न विचारला गेलेला आहे. रेपो रेट म्हणजे काय? विधान आहे, बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याचा वटाव दर. पहिलं अर्ध विधान तर बरोबर आहे. बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. त्याचा वटाव दर. वटाव म्हणजे डिस्काउंट. मी आत्ताच सांगितलं 101 कोटी रुपयांची प्रतिभूती विकली, पण कर्ज घेतलं 100च. म्हणजे डिस्काउंटने विकली ना, म्हणून रेपो दराला डिस्काउंट रेट म्हटलं जातं. वटाव दर असं त्याला म्हणतात. विधान ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. बँका ज्या दराने उद्योगास कर्ज देतात तो दर. उद्योगाचा प्रश्नच नाही याच्यामध्ये. अल्पकालीन कर्ज. अल्पकालीन आहे.
1 दिवस ते 56 दिवसांच्या मुदतीसाठी हे कर्ज दिलं जातं म्हणून त्याला अल्पकालीन कर्ज असं म्हटलं जातं. ड आहे केंद्र सरकार ज्या दराने बँकांकडून कर्ज घेतात तो दर. केंद्र सरकारचा कुठेही इथे प्रश्न नव्हता. म्हणजे अ आणि क बरोबर आहे. चौथं विधान आपल्याला याच्यातलं निवडायला लागतं. रेपो दर अत्यंत महत्त्वाची संकल्पना. परत सांगतो, महागाई वाढली, रेपो दर वाढवायचा आहे. महागाई कमी झाली, रेपो दर कमी करायचा आहे. अर्थशास्त्रातल्या सर्वच प्रकारच्या संकल्पना सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला शिकून घ्यायच्या असतील आणि परीक्षाभिमुख तयारी करायची असेल, तर दीपस्तंभ इकॉनॉमिक्स किरण देसले नावाचं ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ते डाउनलोड करून तुम्ही 200 पेक्षा जास्त अर्थशास्त्राचे व्हिडिओ बघून या संपूर्ण विषयाची कंबाईन आणि राज्यसेवेसाठीची तयारी करू शकता. ब्राईट माइंड्स अकॅडमीच्या वतीने आपण 3 ऑगस्टपासनं काही ऑफलाईन बॅचेस पुण्यामध्ये सुरू करतोय. त्यात मी 2 बॅचेस सुरू करतोय. एक आहे कंबाईन पूर्वसाठी आणि एक आहे राज्यसेवा मुख्यसाठी. तर मर्यादित प्रवेश आहेत नक्कीच. 3 ऑगस्टपासून या बॅचेस सुरू होत आहेत. ऑफलाईन पुण्यामध्ये सदाशिव पेठेत ह्या बॅचेस असणार आहेत. तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर ब्राईट माइंड्स अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरवर ॲप आहे. ते डाउनलोड करा. त्याच्यात प्रवेश घ्या